जेवणात काहीतरी खास हवंय का? फक्त काही मिनिटात तयार होणारा मालवणी अंडा मसाला, नारळ, मसाले आणि प्रेमाचा परफेक्ट संगम. तर जास्त वेळ न लावता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 5 अंडी घेतलेली आहे, ती उकडत ठेवायची आहेत आपल्याला. त्याच्यानंतर अंड्याचा मसाला तयार करण्यासाठी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं सुकं खोबरं आणि एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आता कांदा खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तव्यामध्ये 1 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम व्हायला द्यायचं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा पहिल्यांदा घालून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज होईस्तोवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता या कांद्यामध्ये आपल्याला खोबरं ॲड करून घ्यायचं आहे. खोबरं टाकल्याच्या नंतर आपल्या गॅसचा फ्लेम हा लो करून ठेवायचा, नाहीतर आपलं खोबरं हे जळू शकतं. तर लो गॅसवर हे खोबरं आपल्याला ह्या कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे. तर इथं थोडंसं खोबरं भाजून झालं की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. इथं मी कोथिंबीरीचे देठ टाकलेले आहेत. वाटणात समजा थोडीशी कोथिंबीर घातली ना की त्याला मसाल्याला आपल्या टेस्ट ना खूप छान येते. तर इथं आपलं सगळं भाजून झालेलं आहे. आता एका प्लेटीमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं थंड व्हायला द्यायचं आणि मग एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने वाटून घ्यायचं. आता आपली अंडी सुद्धा उकडून झालेली आहे. आता अंडी आपली फोडून घ्यायची. बघू शकता या पद्धतीने सगळ्या साईडने असं आपटून घ्यायचं, म्हणजे कसं पटकन त्याचं वरचं कवर जे असतं ते निघून येतं. बघू शकता. तर सगळी अंडी ही याच प्रकारे मी फोडून घेते. अगदी पटकन साल निघतं त्याचं. तर इथं बघू शकता अंडी आपली सोलून झालेली आहे. आता एका कढईमध्ये मी इथं 4 पळी एवढं तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जी अंडी सोलून घेतलेली आहोत ना ती ह्या तेलामध्ये थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं की आपला जो मसाला असतो अंड्याचा ना तो अंड्यांना असा मस्त असा कोट होतो. तर एका साईडने भाजून झाली की दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आहे. अगदी जळवायची नाही, हलकी हलकी अशी भाजून घ्यायची आहे. तर इथं अंडी झालेली आहे भाजून. आता ती एका डिशमध्ये काढून घेऊया. बघू शकता या पद्धतीने भाजून घ्यायची आहेत. आता अंडी भाजलेल्या तेलातच आपल्याला इथं कांदा भाजून घ्यायचा आहे. बारीक चॉप करून इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्याचा हा कलर हलका चेंज होईस्तोवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथं कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी आल्या लसणीची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही पेस्ट सुद्धा भाजून घ्यायची आहे थोडीशी आपल्याला. पेस्ट सुद्धा आपली भाजून झालेली आहे. आता याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. तर इथं मी 2 चमचे एवढं लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर जास्त टाकलं तरी चालेल. 2 चमचे लाल तिखट. त्याच्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पूड, 1 चमचा धनिया पावडर आणि पाव चमचा एवढी हळद टाकून घ्यायची आणि व्यवस्थित हे मसाले सुद्धा कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथं मसाले आपले खाली लागत आहेत, त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे मसाले जे आपले आहेत ना ते खाली लागणार नाहीत. थोडंसं अजून करणार ॲड पाणी. त्याच्यानंतर ह्या मसाल्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. तर इथं मी 1 टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे.
आता ह्या टोमॅटोला सुद्धा पाणी सुटेस्तोवर आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता टोमॅटो थोडासा भाजला ना की त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे कसं सगळ्या साईडने आपला टोमॅटो जो आहे ना तो व्यवस्थित शिजून येईल. आता तेल सुटेस्तोवर हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता ह्या मसाल्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार केलं आहोत ते घालून घ्यायचं आहे. आणि हे वाटण सुद्धा या मसाल्याबरोबर थोडंसं परतून घ्यायचं आहे. थोडं मिक्सरच्या भांड्यात सुद्धा पाणी घालायचं, म्हणजे कसं राहिलेलं सगळं खोबरं याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता मस्त 2 मिनिटं ह्या मसाल्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता. आता ह्या मसाल्यामध्ये 1 चमचा एवढं मी मीठ ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करायचं. बघू शकता कसला भारी इथं मसाला आपला रेडी झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजलेली आपली अंडी सुद्धा ॲड करून घ्यायची आहेत. चवीला खूप छान लागतो हा अंडा मसाला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कसं सगळा मसाला जो आहे तो अंड्यांना सुद्धा लागून येतो. बघू शकता मसाला कसला छान असा कोटिंग झालेला आहे अंड्यांना. आता या मसाल्यात तुम्हाला अजून समजा पातळ पाहिजे असेल ही ग्रेव्ही ना, तर थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्ही. आणि मस्त असं उकळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. एकदा छान असं परतून घ्यायचं. तर फायनली इथं आपला मालवणी अंडा मसाला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.